साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं निलंबन करावं। पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे उपसभापतींचे निर्देश। उपसभापती नीलम गोरेंनी सातारा जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही फुटेज देखील मागवलं। सातारा झेडपी राडा प्रकरणावरून शिंदेंचे आमदार बेलमध्ये उतरले। न्याय द्या, शिंदेंच्या आमदारांची बेलमध्ये उतरून घोषणाबाजी। बावनकुळे विधानसभेत बोलत असताना शिंदेंचे आमदार बेलमध्ये उतरले। 2024 मानतो सन 2024 विधानसभा। सातारा जिल्हा परिषदेच्या प्रकरणावरून नेत्यांच्या भेटीगाठी। उदय सामंत, सरनाईक, दादा भुसेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मंत्री बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। सातारा जिल्हा परिषदेतील वादाचं प्रकरण। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। भाजपचे साताराचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले मुख्यमंत्री दालनात दाखल। सातारा पोलीस अधीक्षक निलंबन प्रकरणी चर्चेची शक्यता। मतदानापासून कुणाला वंचित ठेवू नका असं मी म्हटलं होतं। राज्याच्या इतिहासात अशी परिस्थिती पहिल्यांदा पाहिली। विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले। योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आश्वासन। मुंबईमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, तर सातारा जिल्हा परिषदेच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या आमदारांचं आंदोलन। सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याची देखील शिंदेंच्या शिवसेनेने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संतापले। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन। सातारा जिल्हा परिषद वादामुळे शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी। शिवसेना मंत्री आणि आमदार साताऱ्यातील गैरप्रकाराविरोधात आक्रमक। शिवसेनेचे आमदार संतप्त। उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात आमदारांची बैठक। शिंदेंसोबतच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार हे आक्रमक झाले। सातारा एसपींचं निलंबन नको तर त्यांना बडतर्फ करा, शिंदेंसमोर आमदारांची मागणी। विधानभवनाच्या दालनात शिंदेंची आपल्या आमदारांसोबत चर्चा। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी साध्या वेशातील 100 पोलिसांनी मला रोखलं। पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत मला जखम झाली। मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्यांवरती कारवाई करावी, शंभूराज देसाई यांची ही मागणी। साताऱ्यातील प्रकरणावरून भाजपला दोष देण्याचं कारण काय? पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाला स्थगिती द्या, जयकुमार गोरे यांची मागणी। शंभूराज देसाई किंवा कुणीही भाजपचं नाव घेतलेलं नाही। उदय सामंत यांचं हे स्पष्टीकरण समोर। व्हीप मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार। सातारा जिल्हा परिषदेबाबत शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, तर 20 तारखेला साताऱ्यात लोकशाहीचा खून झालाय, शंभूराज देसाई यांचीही टीका। पोलीस गुंडगिरी करत असतील तर कुणाच्या इशाऱ्यावरून करतायत? सातारा प्रकरणावरून वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। सरकारचं इंजिन वेगवेगळ्या दिशेने चाललंय, वडेट्टीवारांची ही टीका समोर। सातारा प्रकरणामध्ये पोलिसांना विनाकारण घुसवणूक चुकीचं। प्रकरणाचा नीट अभ्यास करायला हवा। पालकमंत्र्यांनी कशाला एवढा दंगा करायला पाहिजे? आमदार महेश शिंदेंचा शंभूराज देसाई यांना टोला। गद्दारांनी आम्हाला शिकवू नये, आम्ही कायम निष्ठावंत। आमदार शशिकांत शिंदेंच्या आमदार महेश शिंदेंवर बोचरी टीका। शशिकांत शिंदे मिठाचा खडा, त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी फुटली। आमदार महेश शिंदे यांची शशिकांत शिंदे यांच्यावरती टीका। बुंदूबाबा खराची शिर्डीमधल्या कोट्यवधींच्या मालमत्तेत भागीदारी। शिर्डीमधील सिल्वर ओक लॉन्समध्ये खराची भागीदारी। शिर्डीमध्ये खराच्या अनेक